लेकरू लेकरू ओळखायला थोडं पण आणि इथं दुर्गा आता खेळते का हाय दुर्गा. दुर्गाची मज्जा आहे बाबा, फिरायला आली आज लांब आहे का नाही. तर इथं त्या बाळाचा झोका आहे बघा, इथं बांधलाय असा. तर मगापासून खेळते झोका इथं. दुर्गा इकडं सगळे आहेत शूटिंगचं सांगतात ह्यांनी समजून स्क्रिप्ट. आणि इथं पण एक झोका आहे. आता ही काय झोपत नाही दिवसभर हाय दुर्गा. मग नाही झोपायचं तू ना, एक नाही दोन नाही काय नाही, नुसतं बघत आहे टुकू मुकू. उडी मार दोन, हा उड्या मार. हे कसलं गाणं म्हणते हे ग दुर्गा. दादा दीदी कुठे, कृष्णा पिऊ हाय का इथं खेळायला. कोणीच नाही, एकटीच आहे, कोण दिसत नाही, सगळं नवीन आहे का नाही. आता बघा दुपार झाली आणि 2 वाजल्या ते. आता एवढ्यात आमची सगळ्यांची जेवणही झाली आणि दुर्गा काय सकाळी झोपली नव्हती. दुर्गा आत्ताशी झोपली बघा इकडं. आणि हिच्या अंगावर टाकायला पण काय नव्हतं. त्या दीदीला म्हणलं एखादी ओढणी नाही तर स्कार्फ दे, मग तिने ना ओढणी दिली, ती पण पांढरीच दिली आणखी. तर इथं झोपली दुर्गा आणि ऊन पण लय लागतंय, उन्हात आणायची झोपली बघा. आता शूट लावायला आणि शूटिंग करायला चालू करायचं आहे. त्याला दाखवते कोण कुठं बसले. लेकरू लेकरू ओळखायला थोडं पण ओळखायला लवकर घ्यायला का त्यांचं काय उकडतंय आधीच. तर आता बघा वाजलं ते 6 आणि आता शूटिंग संपलं आणि आता आम्ही आलो घरी. मी आले ह्यांच्यावर गाडीवरती. भाऊजी पूजा म्हणत होत्या बसा गाडीत. इतकं उकडत होतं ना, ऊन होतं आणि आभाळ पण होतं. म्हटलं तेवढंच गाडीवरती गेला बरं वाटलं, ह्यांच्यावर आले. तर भाऊजी पूजा पण आली असणार आता तिकडनं तशीच. आणि आता घरातलं काम करायचं आहे. कपडे धुवायचे तर सकाळची, कारण सकाळी आम्ही इथनं लवकर गेलो होतो. तर 10 वाजता आम्ही तिथं पोहोचलो होतो कडफळमध्ये. तर घरात राडा पण तसाच. चल मी आता कपडे धुते आणि राडा आवरते. आणि राधू ओम पण तिकडं आत्यांकडे, राधूला आणि ओमला पण आणायला लावते आता, कारण की सकाळपासून एकटेच आहेत तिकडं, अशी लय वेळ थांबतच नाही. तर त्यांना आणायला लावते दोघाला पण. आणि मी काम उरकून घेते आणि स्वयंपाक पण संध्याकाळचा करते. हाय ना दुर्गा. दुर्गाचा बघा अवतार कसा झालाय माझे टकलं. आता एवढ्यातच बघा कपडे पण धुवून टाकले मी, बाहेर हडकायला टाकलं, कारण आता काय वाळणार नाही तर तेवढंच हवेने सुकत्यात, कारण आता संध्याकाळ झाली. आणि 2-4 भांडी घासायच्यात आता सकाळची. सकाळीच मी किचन वाटा सगळं आवरून ठेवला होता, स्वयंपाक झाल्या म्हणून स्वच्छ आहे. इथं काय किचन वाट्यावर काय राडा नाही, घरातला राडा आवरला, झाडून काढलं, इकडलं सगळं आवरलं बघा राडाही. तर आता ह्यांनी गेलं तर लेकरांना आणायला, मी म्हटलं आणा पोरांना. तर मी आता फोन केला होता दुर्गाचे कपडे घेऊन आताने गाडीत राहिलं तर ह्यांनी म्हणलं लेकरं आणखीन तिथं थांबवून घेतल्यात, कारण गेम घ्यायचा आहे कसला कृष्णाच्या चॅनलला. तर ह्यांनी यायला लागल्यात महागारी दुर्गाला घेऊन. कपडे टाकल्यात मोजकी धुतल्यात, ले काय भिजवले नाही तर सकाळी भिजलेली होती तेवढी धुतल्यात, ह्यांची काय कपडे भिजवलीच नाहीत. तर चला आता मी 2-4 भांडी घासते आणि स्वयंपाक करते, काहीतरी बनवते. आणि लय डोकं दुखायला लागले हसून आज. कधी एवढं हसत नाही, एरबळ हसतंय पूजान मी. तर सगळेच तसं म्हणायला गेलं, सगळेच हसतात. ह्यांनी स्क्रिप्ट काढली म्हणजे की सगळं हसायचंच असतं त्यात. चला असू द्या, देवाला वातुळपती पण करते आता. रात्री बघा मी शूटिंगवरून आल्यानंतर कपडे धुतले, घरातला सगळा पसारा आवरला, इथले कपडे नीट ठेवले. आणि परत मी ना स्वयंपाक केला, म्हणजे 2च भाकरी केल्या, सकाळची भाजी होती. तर ह्यांनी जेवलंच नाही, तसंच झोपी गेलं. त्यांना उठवलं मी 10-11 वाजता जेवण करायचं, उठलं नाही, उपाशी झोपलं. तर बघा दिवसभर कंटाळा आलता, त्याच्यामुळं आल्या खायला खाल्लं आणलेलं त्यांनी.
बुडशे ते आणली होती भेळ आणि ते खाल्लं आणि तसंच झोपी गेलं. परत उठलंच नाही जेवण करायला. एक भाकर तशी शिळी पडली. तर सकाळच्या बारी उठले, सगळे कपडे नीटनाटके आवरले तिथली आणि स्वयंपाकी झाला मागाशीच. आणि आता मला धुवायच्यात कपडे. आणि काल हिरवळ कसा दिवस गेला तेच कळलं नाही. शूटिंगमध्ये बघा सगळे होते आणि ते स्क्रिप्ट वाचून दाखवायचं त्यात आणखी जास्त हसायला यायचं. भाऊजी तर एवढं हसत होतं का नाही, पडतोडं धरलं लय हसत होतं बघा. आणि सगळेच हसत होतं त्यांच्याबरोबर. इतकं डोकं दुखलं ना रात्री, हसायची एवढी सवय नाही त्याच्यामुळं. असू द्या, कसा दिवस गेला ते पण कळलं नाही आणि जरा करमलं पण. रोज घरात आणि सगळं एकाएकीच झालं. काल मी तुम्हाला थोडक्यातचा ब्लॉग घेऊन दाखवला होता. मी काय सगळं सांगितलं नव्हतं कारण माझ्याकडे मुलगा खेळलेले थोडासा व्हिडिओ शिल्लक होता, त्यात दिसण्यासाठी मी घेतला होता. तिथं गेल्यानंतर व्हिडिओ थोडासा घेतला होता बघा. पुढे दोन घेते आणि जरा आज थोडंसं ऊन पण पडायला लागले बघा. कपडे वाळले म्हणजे टेन्शन नसतं. ते मी सांगितलं होतं रूमबद्दल कशी आहे कशी नाही. त्या रूम मालकाने काय केलं, परत दुसरं दिवशी सांगितलं की रूम दिली कुणाला तरी. आणि काल आणखीन दुसऱ्या माणसाने त्यांच्या मित्राने कोणीतरी सांगितलं ती रूम आहे म्हणून 2 दिवसांनी आणखी. तर असं झालं तर रूमचं पण काय फिक्स कळना काय आहे काय नाही. घरात किती पसारा नीट ठेवला तरी जिकडलं तिकडं सामान जाग्यालाच आहे. ते विचित्राने दिसतंय. तर ह्यांना आणखीन सांगितलं आज कुणीतरी आपण एक रूम बघायला जाऊ. तर आहे कुठंतरी सूर्यनगरीत कुठंतरी. तर ह्यांनी आता बघा रूम बघण्यासाठी चाललं तर का तसा करतोय मग बघा. आता तिथं पण काय होतंय काय नाही. ती रूमचं टेन्शन ह्यांना तर म्हणलं राग राहू द्या, आहे ती चांगली काय होत नाही. तुम्हाला काय वाटत असेल तर थोडीशी पूजा घालू तेवढंच बरं पण वाटतं. आणि रात्री भाऊजी आले होते लेकरांना सोडवायला गेम घेतल्यानंतर. तर भाऊजी पण म्हणलं राहू द्या, हीच रूम राहू द्या चांगली मोठ्या खोल्यात. थोडीशी पूजा घातली तर होऊन जाईल. ह्यांनी गेलं तर लेकरं आणायला पण गेम घ्यायचं होतं म्हणून ह्यांनी माघारी आलं रात्री. तर असू द्या, दुर्गा माऊ पण आपली इकडे खेळते, बॅट बॉल खेळते. ओम राहता दुर्गा इकडं बाहेर खेळत होतं. तर आज ह्यांनी पण जाणार आहेत एडिटिंग करायला तिकडं भाऊजींकडं. बघू आता ते व्हिडिओ अपलोड कधी होतोय आणि एडिटिंग करून पण कधी होतंय त्याची वाट बघू आपण आता. सकाळी स्वयंपाक पण करून झाला होता आणि लेकरांचा नाश्ताही करून झाला म्हणून मी काम उरकून घेत होते. पण आता लेकरांना भूक लागली, राजूला ओमला. त्यांनी चपाती खाल्ली होती म्हणून आपली कामाच्या नादी लागले. चपाती हे करून झाल्यानंतर भाजी काही केली नव्हती. आता राजू म्हणली मम्मी भूक लागली मला म्हणून त्यांना केला मिठाचा बटाटा ह्याचा. त्यात जिरे मोहरी लसूण हळद टाकले आणि मीठ. तिखट काय नाही टाकलं, कुठ टाकायचं आणखीन म्हणलं शिजत आल्यानंतर टाकावं ना, खाली लागतं नाही तर कुठं. तर असू द्या, बाकीचं सगळं कामावरून झालं. कपडे धुवायचे राहिले शेवटी. कपडे करतील लय वेळ झालं म्हणलं आधी लेकरांना खायला करून द्या.